मिरकरवाडा येथील शासकीय जागेवरील खासगी बांधकामं त्वरित हटवण्यात यावीत अशी नोटीस मत्स्य व्यवसाय विभागानं मच्छीमारांना दिली होती। गुरुवारी अचानकपणे मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी आणि पोलीस मिरकरवाडा इथं पोहोचले, त्यामुळे मच्छीमार आक्रमक झाले। यानंतर मिरकरवाडा येथील मच्छीमारांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं। त्या ठिकाणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि मुदत मागितली। तुम्ही काळजी करू नका, जे काही नियमात आहे ते आम्ही करू, असं जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी या सर्व मच्छीमारांना आश्वासन दिलं। आपण आज सगळे इथे आलेले आहे, आपण आपले निवेदन मी स्वीकारलेलं आहे आणि त्यामध्ये मला सुद्धा संपूर्ण माहिती मी घेतो आणि जे संबंधित आपले मत्स्य व्यवसाय विभाग जे आहे त्यांच्यासोबत मी चर्चा करतो। चर्चा करून जे नियमानुसार आहे तेच करू। तुम्ही काही काळजी करू नका। तुम्ही खूप लोक आलेले, लहान बाळे सुद्धा आहे, तुम्ही घरी जावा। आणि मी आता आमचे वरिष्ठ अधिकारी आलेले आहे मंत्रालयावर, तो आम्ही आता त्यांच्यासोबत आहे, पण उद्या मी नक्की यांच्यावर चर्चा करतो आणि आपल्याला कळवतो। धन्यवाद। मिरकरवाडा येथील मच्छीमारांच्या भावना यावेळेला तीव्र होत्या। एखाद वेळेला पाठीवर मारलात तरी चालेल, पण कोणाच्या पोटावर मारू नका, अशा भावना यावेळेला मच्छीमार महिलांनी व्यक्त केल्या। आम्ही आज इथे सर्व लोक आलेले आहे की आमच्यावर अन्याय करू नका, आम्हाला वेळ द्या, तुम्हाला तुमचा जो डेव्हलपमेंट होईल, जेव्हा तुमचा जो निधी येईल, विकास होईल, तेव्हा आम्हाला 8 दिवसाच्या पहिले आम्हाला हे माहिती द्या आणि मग आम्ही आमच्या हाताने आम्ही तोडणार, पण आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्या। आणि हे आजचा जी घटना आहे आणि उद्या जे आमच्यावर अन्याय येणार आहे ते तुम्ही थांबवा। आज आम्ही 45 वर्षात इथे आहे झोपडीत। आज आमच्या जर पोटावर त्यांनी पाय आणला आहे, ते झोपडी उठवची सारखी म्हणत राहतात। आज कालातच नाही, पूर्वी पण कळलाय होता आमच्याजवळ, पण आता जर कळलाय तर एकदम अति करलाय। आम्हाला तर नाही झाला पाहिजे आणि आम्हाला जर करायचं असेल त्यांना तर आम्हाला पहिल्यांदा त्यांनी जागा द्यायची, त्याच्यानंतर त्या लोकांनी हा उठवचं। आम्ही काय नाही उठवचं असं म्हणत नाही, उठवता त्यांनी, उठवता म्हणतात ना उठवचं, पण आमच्या त्यांनी पोटार मारायचं नाही, एकदम पाठीर मारा, पण पोटार मारू नको का। आज आम्ही गरीब आहे म्हणून आम्ही तुमच्या दारात आहे असा समजा, असा नको समजू की आम्ही एकदमच पडलेले आहे। आम्ही हाय, आपण कमावतो, आपण स्वतः खातो, कोणत्या ह्याच्यात आम्ही जात नाही। आज आम्ही कर्ज काढलेलं आहे, सर्व कर्ज काढून आम्ही आज ते धंदे उठवलेले आहे, तिथे झोपरे। आज आम्ही 1 हप्ता नाही भरला तर आमच्यावर हप्त्यावर दुसरे 700 रुपये वाढतात। काय करायचं, आम्ही कुठला हप्ते भरायचे, कोण देणार आमचे हप्ते? कुठला व्यवसाय आहे का आमचं? खाली आम्ही एक मच्छीमारच आहे, दुसरा आमचा ह्या पण नाही, धंदे पण नाही कुठले। नाही तर आम्हाला तुम्ही कुठे तरी बसवा ना, आम्ही बसायला पण तयार आहे। माझे मिस्टर पण हँडिकॅप आहेत, मी पण हँडिकॅप झालेलो आता। या माशा झोपड्याच्या पासूनच मला अटॅक आलेला आहे, या बर्दाश्त नाही झाला माझ्या यांनी, काकी माझे मिस्टर हँडिकॅप आहे, माझा कमवणारा कोण नाही। या माशाच्या जीवावर मी खाते, कुणाच्या भीक मागत नाही, ना ते यांनी मला कोण झोपडी उडवणार आहे त्याने मला नोकरी द्यायची। मी SSC पास आहे, मी पण 10वी पास आहे, मला नोकरी द्यायची। आम्ही तिथे, मी खुद आव ना तिथे 50 वर्ष आव। माझा व्यवसाय माशाचा आहे, खारवणी आणि सुकवायचा। कमीत कमी आहे ना, म्हणजे 300, 350, 400 झोपडी आहेत, त्याच्यामध्ये फ्रेश आहेत, सुकवणारे आहेत, खारे मासे करणारे आहेत आणि सर्व असे आहेत की सर्व्हिस नाही त्यांच्याकडे, गव्हर्नमेंटची सर्व्हिस नाही। आणि जर झोपडी उद्या तोडला नाही तर संपूर्ण फॅमिली बरोबर, लहान मुलांबरोबर सर्व येऊन फिशरीजला बसणार, तिथे डेरा टाकून। हे लोक डायरेक्ट नोटीस लावल्यात आणि उद्या तोडायला येत आहेत ना, ते एवढे गरीब आहेत, सर्वांचा हातावर पोट आहे, उपाशी मरतील। मग त्याला जबाबदार कोण, सरकार की कोण राहणार आहे, का अधिकारी जबाबदार राहतील? आणि सांगा, जर आम्ही उपजीविकता नाही भेटली तर आम्ही पेट्रोल ओततो आणि आत्महत्या करतो? नाही, नक्की दुसरा उपायच नाही ना। आता आम्ही जेवणच नाही भेटले, उपाशी मरतो, नाही तर इकडे येऊन बसतो। कशी बाया आम्ही खाणार कमव, कोण देणार माया? एक ते आमच्या नवऱ्या जाग्यार नाही, कोण बघायला काय नाही, ह्या कमवतो आम्ही, बोटियाला गावतोय म्हणून आम्ही खातो, ते बोटियावर पण तुम्ही धार हरताव। म्हणजे का मग कमव खावला नको बाया, काय जाणार?
बोट्याला मासे गावेल 4 ते आम्हाला मिळतील, त्याला नाही जर मिळले ते आम्हाला कोण देणं? हा नाही ते मग काय करता तुम्ही अशा लाची बिची आमच्या हरवू नको, काय नको, येऊन दे सुकान खाऊ आम्ही तेवर कमवू बाया. हा कोण देणारे नाही, सगळ्या गरीब हे माणूस मिनते आलेलो. दुपारनंतर मत्स्य व्यवसाय विभागाचे उपायुक्त महेश देवरे हे रत्नागिरीत दाखल झाले. त्यांना भेटण्यासाठी मच्छीमारांनी मत्स्य व्यवसाय कार्यालयामध्ये गर्दी केली होती. मच्छीमारांचं म्हणणं होतं की आम्हाला 8 दिवसांची मुदत द्यावी. या मच्छीमारांचं ऐकून घेऊन महेश देवरे यांनी त्यांना सोमवारपर्यंतची मुदत दिली आहे. कारवाई आज करायची होती, की उद्या आणि परवा 2 दिवस कोणाचं नुकसान होऊ नये असे शासनाची भूमिका आहे. त्याच्यामुळे बिलकुल आग्रह धरू नका. आता पर्यायी व्यवस्था होईपर्यंत आमच्यावर कारवाई करू नये अशी मागणी या सगळ्या मच्छीमारांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे. आता अधिकारी सोमवारी काय करतात याकडेच या मच्छीमारांचं लक्ष आहे. मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी.